कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला 4 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचे आहे। आता आपण 1 चमचा तांदळाचे पीठ ऍड करायचे। तांदळाचे पीठ ऑप्शनल आहे। तांदळाचे पीठ टाकल्यामुळे आपली जी वडी आहे ती कुरकुरीत होते, म्हणून ते ऍड करायचं आहे। 1 चमचा मिरची आणि लसूणची पेस्ट ऍड करते। त्यामध्ये मीठ, जिरे घेतलेले आहे, तीळ, आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। म्हणजे आपलं पीठ जे आहे ते आपण मळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण जास्त असतं बेसन पीठपेक्षा, कारण आपल्याला कोथिंबीरीचा फ्लेवर पाहिजे। पाणी जसं रिक्वायर्ड आहे, जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळा। त्याच्यामध्ये मी थोडं बेसन पीठ अजून ऍड करते आणि पुन्हा एकदा मळून घेऊया आपण पीठ। पीठ असं मळून झालेलं, आपल्याला एकदम घट्ट नाही करायचंय, असं ओलसरच पीठ मळायचंय। आता आपण याचा गोळा बनवून घ्यायचा। हे बघा, असं एक रोल करून घेऊया आपण। हे बघा, अशा प्रकारे आपण रोल करून घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण चाळणीला सगळ्या बाजूने तेल लावून घेऊया। त्याच्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या चाळणीला चिटकणार नाहीत आणि व्यवस्थित निघतील। हा तयार झालेला रोल आपण जे तेल लावून चाळण ठेवलेली आहे त्याच्यात ठेवूया। अशाच प्रकारे मी बाकीचे रोल पण बनवते। मी ह्याला पण थोडंसं आपण मध्ये गॅप ठेवून ठेवूया, म्हणजे ती अजून फुलेल शिजल्यानंतर, म्हणून। आपल्या वड्या बनेपर्यंत एका टोपमध्ये गरम पाणी करायला ठेवायचे आहे। आपलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या वड्या ठेवते। आता या वड्यांना आपल्याला फास्ट गॅसवरती 10 मिनिटे शिजू द्यायचे आहे। वड्या शिजतायत तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपण वडी शिजली का चेक करूया। तर वडी शिजली का हे चेक करण्यासाठी मी एक चाकू घेतलेला आहे। याला आतमध्ये करून, जर हा चाकू व्यवस्थित क्लीन आला तर आपली वडी शिजलेली आहे, आणि जर इथे चिकट लागलं तर याचा अर्थ वडी कच्ची आहे। पण आपला चाकू बघा व्यवस्थित क्लीन आहे, याचा अर्थ आपली वडी शिजलेली आहे। आता आपण ह्याला थंड करून घेऊया। आपली वडी व्यवस्थित थंड झालेली आहे। आता ह्याला आपण कट करून घेऊया। तुम्हाला किती पातळ हवे किंवा जाड त्यानुसार तुम्ही कट करू शकता। आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया। तर वडी फ्राय करण्यासाठी मी एका पॅनवरती तेल गरम केलेले आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या वड्या आपण शालो फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर ह्या तळून घ्यायच्या असेल तर तुम्ही तशाही करू शकता, पण आम्हाला ह्या शालो फ्रायच आवडतात, म्हणून मी ह्या शालो फ्राय करून घेते। वड्या फ्राय करताना आपल्याला गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। तर आपण चेक करूया। हे बघा, व्यवस्थित चॉकलेटी अशा आपल्या वड्या फ्राय झाले होत आहेत। आपल्या वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहे। यांना आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा। थँक्यू।